नमस्कार. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईतील गोवंडी परिसरातील एका बालरोग तज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएने मोठी कारवाई करत तब्बल 9.09 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त केला आहे. प्राथमिक तपासात परवान्याशिवाय औषध विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी येथील संबंधित बालरोग रुग्णालयावर अचानक छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आला. या कारवाईत 9.09 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त करण्यात आला. औषध विक्रीसाठी वापरली जाणारी बिल पुस्तके आणि संबंधित कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक चौकशीत आवश्यक परवाना आणि औषध विक्री नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमा सुरू आहेत. भेसळयुक्त, बनावट आणि नियमबाह्य औषध विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. एफडीएने स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नमस्कार. आज आपण इथं एका विशेष प्रेस कॉन्फरन्ससाठी भेटत आहोत. याचं कारण असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या आपण ज्या कारवाई करतोय तर त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पाठीमागे बोललो होतो की इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आहे, परंतु याच्यामध्ये ज्या काही माहिती भेटलेली ती निश्चितच धक्कादायक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई एफडीए मार्फत आणि पोलीस विभागामार्फत एकत्रितरित्या करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात परवान्याशिवाय औषध विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी येथील संबंधित बालरोग रुग्णालयावर अचानक छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आला. या कारवाईत 9.09 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त करण्यात आला. औषध विक्रीसाठी वापरली जाणारी बिल पुस्तके आणि संबंधित कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक चौकशीत आवश्यक परवाना आणि औषध विक्री नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमा सुरू आहेत. भेसळयुक्त, बनावट आणि नियमबाह्य औषध विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. एफडीएने स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नमस्कार. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. नमस्कार. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईतील गोवंडी परिसरातील एका बालरोग तज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएने मोठी कारवाई करत तब्बल 9.09 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त केला आहे. प्राथमिक तपासात परवान्याशिवाय औषध विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी येथील संबंधित बालरोग रुग्णालयावर अचानक छापा टाकला.
तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आला. या कारवाईत 9.09 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त करण्यात आला. औषध विक्रीसाठी वापरली जाणारी बिल पुस्तके आणि संबंधित कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक चौकशीत आवश्यक परवाना आणि औषध विक्री नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमा सुरू आहेत. भेसळयुक्त, बनावट आणि नियमबाह्य औषध विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. एफडीएने स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नमस्कार. आज आपण इथं एका विशेष प्रेस कॉन्फरन्ससाठी भेटत आहोत. त्याचं कारण असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या आपण ज्या कारवाया करतोय, तर त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पाठीमागे बोललो होतो की इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आहे, परंतु याच्यामध्ये ज्या काही माहिती भेटलेली ती निश्चितच धक्कादायक माहिती आहे आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई FDA मार्फत आणि पोलीस विभागामार्फत एकत्रितरित्या करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात परवान्याशिवाय औषध विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी येथील संबंधित बालरोग रुग्णालयावर अचानक छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आला. या कारवाईत 9.09 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त करण्यात आला. औषध विक्रीसाठी वापरली जाणारी बिल पुस्तके आणि संबंधित कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक चौकशीत आवश्यक परवाना आणि औषध विक्री नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमा सुरू आहेत. भेसळयुक्त, बनावट आणि नियमबाह्य औषध विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. एफडीएने स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.